तर तिकडे रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये नॅपकिन वॉर पाहायला मिळालं। शिंदेंची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगली जुंपली आहे। तटकरेंनी ज्या मैदानावर नॅपकिनची नक्कल केली त्याच मैदानावर गोगावलेंनी सभा घेत नॅपकिन फिरवली। पाहूयात। तटकरेंनी गोगावलेंची नक्कल केल्यानंतर वाद सुरू। तटकरेंनी नक्कल केल्यानंतर गोगावलेंची रायगडमध्ये भव्य सभा। या सभेत गोगावलेंसह शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी नॅपकिन नाचवत तटकरेंना आव्हान दिलं। तुम्ही फिरवत होते रुमाल, म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही। खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात। आमच्या विरोधकांना कळलं नसेल की भरतचा रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर घणाघाती टीका केली। याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिलं। रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून। तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर। तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती। मी त्या दिवशी मिमिक्री भरतशेठ मी माझ्या घरी होतो, आम्ही पाहिली। बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता। येणाऱ्या स्वायत्त संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये महायुती नव्हे तर युतीच राहील ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना। त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध राहणार नाही हे पहिलेच मी या ठिकाणी घोषित करतो। की चिटर फॅमिलीने अनेक वेळा आपल्याला फसवले। मला तर 3 वेळा फसवले, आता भरतशेठला 2 वेळा फसवले। पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केला त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल। आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं। बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत। त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आपल्या अवकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका। रायगडचा पालकमंत्री भरत गोगावलेच झाले पाहिजेत असं योगेश कदम म्हणाले। तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही भरत गोगावलेंना पालकमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या। आम्ही जवळपास दुपारी 12 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत शिंदे साहेबांसोबत होतो आणि आम्ही त्यांना सांगितलं, मी आणि उदयजी दोघांनी, की आता आम्ही भरतशेठ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला जातोय। परंतु खऱ्या अर्थाने जर का त्यांना भेट कुठली द्यायची असेल तर ती आम्ही काही देऊ शकत नाही। रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री देऊन सगळ्या शिवसैनिकांनीही आजच्या दिवसाला तुम्ही भेट द्या। भरतशेठ यांना उदंड अशा प्रकारचं आयुष्य मिळो, मंत्री तर ते झालेत। आता एकच इच्छा त्यांची बाकी आहे, तुमच्या सगळ्यांची इच्छा बाकी आहे। त्यासाठी सुद्धा वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो।